महा टी 2024चा निकाल या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी साईडवर चेक केलेला आहे, परंतु त्यामध्ये एक अशी अपडेट होती की त्यामध्ये जर कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर ते विद्यार्थी ऑब्जेक्शन घेऊ शकतात। आणि आता ऑब्जेक्शन घेतल्यानंतरची रिझल्टची अपडेट साईडवर उपलब्ध करून दिलेली आहे। तर यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा चेंज होऊ शकतो, म्हणजे तुम्हाला जर मार्क्स कमी असेल तर तुमचे मार्क्स वाढू सुद्धा शकतात। तर बघू शकता अशा प्रकारे एक प्रसिद्धी पत्रक देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये बघू शकता पेपर 1 आणि पेपर 2 अंतिम निकालाबाबत म्हणजे फायनल रिझल्ट बद्दलची ही एक अपडेट होती। तर यामध्ये नेमकी कोणती अपडेट दिलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर 1 आणि पेपर 2 चा अंतिम निकाल या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। सदर परीक्षेचा अंतिम निकाल 31 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, म्हणजे जो आपण लास्टमध्ये जो रिझल्ट चेक केला तो अंतिम निकाल। सदर निकालाबाबत 1/2/2025 ते 6/2/2025 अखेरपर्यंत ऑनलाईन आक्षेप लॉगिनद्वारे नोंदवून घेण्यात आले होते, तसेच ईमेलद्वारे 8/2/2025 ते 10/2/2025 अखेरपर्यंत आक्षेप मागविण्यात आलेले होते। सदर आक्षेपावरील कार्यवाही पूर्ण करून अंतिम निकाल तयार करण्यात येत आहे। पेपर 1 आणि पेपर 2 साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा अंतिम निकाल 14/2/2025 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल। तर तुमचा फायनल रिझल्ट हा तुम्हाला आज सायंकाळी 4 वाजतापासून साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतले होते तर त्यांच्या रिझल्टमध्ये चेंज होऊ शकते। तर 13 तारखेला हे एक परिपत्रक म्हणजे प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र टी 2024 बद्दल। तर यामध्ये विद्यार्थ्यांचे निकाल चेंज होऊ शकतात जर त्यांना मार्क्स कमी असेल आणि नवीन निकाल जो तुमचा अंतिम निकाल येणार आहे त्यामध्ये जर काही चेंजेस झाले तर तुमचे मार्क्स वाढू सुद्धा शकतात। तर ही होती एक इम्पॉर्टंट अपडेट महा टी 2024 साठी। तर यानंतर जी अपडेट येईल 4 वाजता नंतर रिझल्ट कसा चेक करायचा, कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे मार्क्स चेंज होणार या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।